3 ओव्हर्स मध्ये आपण पाहू शकाल टीम पॉलिटी मार्कवरती शाहीर आपण पाहतोय. पहिला बॉल यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट ऑन डिलिव्हरी. शेवटी तुम्ही जर पाहिलं तर 22 स्वरूपाने निघून जाईल. बॅटमध्ये आणि बॉलमध्ये संपर्क झालाच नाहीये. लेग बाय स्वरूपाने आलाय. या ठिकाणी मात्र पॉईंटचा चौकार. थर्ड मॅन रिझनला सरळमध्ये कंप्लीट केलं गेलं. या 4 धावा आणि 4 धावाने मात्र 51 आपण मात्र ओपन होताना पाहू शकाल. नक्कीच मोक्ष 11 मुरे या टीमचं 4 या धावसंख्येवरती. चला म्हणतात ना की नशिबाचा चौका आणि त्या नशिबाच्या चौक्याने यावेळी मात्र साथ दिली आहे टीम मात्र मुरेकरांची. फर्स्ट ऑन डिलिव्हरी एक सुंदर चेंडू हाताला गेला आणि आपण पाहिलं तरी व्हाईटची लाईन आहे. तिला जर परफेक्ट असेल तर चेंडू नक्कीच व्हाईट दिला जाईल. शफल सहित मध्ये नियम नसणार आहे याचा देखील नक्कीच तुम्ही गृहीत धरा. कारण हे ठाणे पालघर क्रिकेट्स अदिवशी क्रिकेट संस्थेच्या माध्यमातून पाहतोय. कलबन चषक 2025चा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आता 2 दिवसामध्ये अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालं. पहिल्या दिवसामध्ये आई गावती स्पोर्ट्स सावरे, दुसऱ्या दिवसामध्ये मात्र जीवी स्पोर्ट्स कुडूस. त्यामुळे परफेक्ट हाफ ट्रॅकर बॉल. थोडंसं मात्र बाणचा फेस पाहायला मिळाला. खूप सुंदर पाहू शकाल. ड्राईव्ह खूप सुंदर होता आणि छा पद्धतीने मात्र सिंगल या ठिकाणी मात्र रजित केली आहे आणि सिंगलच्या साऱ्या संख्येच्या बॅटमध्ये पाहू शकाल. नवीन बॅटर आपण जर आता मात्र नॉन सायकल सुभाषसारखा खेळाडू जो दिवाळी मात्र सायकल एरवरती येतोय. 2 चेंडू नंतर धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर 5 या धावसंख्येवरती आहे. आता 70 तरी असेल पण पाहतो नक्कीच खड्याला मध्ये 11:05 पाहू शकाल. वार रविवार पाहतोय 6 एप्रिल आणि आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारत देशामध्ये रामनवमी हा उत्सव. रामांचा जन्म पाहू शकाल. नक्कीच आज रात्री परफेक्ट पाहिलं तर नक्कीच 12 वाजता अनेक ठिकाणसमोर पालखी सोहळा देखील पाहू शकाल आणि मग या गावाचं देखील तेच वैशिष्ट्य राहिलं आहे. आपली संस्कृती सातत्याने जपली आहे. छोटंसं गाव आहे. आज तुम्ही जर एंट्रीज केली गावापासून तुम्हाला रांगोली देखील आमच्या महिला वर्गाने पूर्ण मात्र रोड्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. छायाचित्र तुम्ही पाहू शकाल. एक सुंदर मात्र प्रत्येक रोडमध्ये साफसूफ देखील पाहायला मिळाली. एंट्री करता करता सकाळमध्ये आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा देखील मात्र ते चित्र पाहायला मिळालं आणि आज यात्रेचा दिवस दिला गावाचा. यावेळी अक्रॉस पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. मिडल ऑर्डरपासून केलं पाहू शकाल. त्या ठिकाणी मात्र फुल लेन्थचा बॉल स्लोवर केलं गेलं. बॉलला थोडंसं मात्र कट केलं गेलं. मग थोडंसं मात्र फुल लेन्थचा बॉल ह्या चेंडूचा वापर मात्र शाहीरनं केलं गेलं आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र पहिल्या स्पेलमध्ये कंप्लीट झाला आहे आणि धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिलं तर 6 रन ऑन कार्ड विदाउट लॉस ऑफ द विकेट्स आपण पाहू शकाल. एक चांगलं क्रिकेट, चांगली गोलंदाजी आहे. कुठल्याही प्रकारचा बॉलला हाईट देत नाही. कुठल्याही प्रकारचा शॉर्ट ऑफ लेंथ घे. कुठेतरी स्लोअर, कुठेतरी मात्र कट बॉल आणि कुठेतरी मात्र सिंग ऑफ द डिलिव्हरी. एक सुंदर गोलंदाजी 5 बॉल्समध्ये मात्र नक्कीच शाहीरनं केली आहे. एक जबरदस्त मात्र गोलंदाजी. आई गावती स्फोट झाल्याचा पाडा आपण जर पाहिलं तर नक्कीच वसई विभागातील आणि आपण पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र नक्कीच पाहू शकाल की नवसई आणि मात्र अरणे या विभागातील थळ्याचा पाडा ह्या गावाची ओळख आहे आणि तीच मात्र आज देखील असताना मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूचा खेळ कंप्लीट केला आहे. धावसंख्या आपण जर पाहिलं तर 7. वाडा बॉल जोरदार अपील करण्याचा प्रयत्न होता. मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी उजव्या स्टिकला थोडंसं मिस करण्याकरता बॉल कट करताना पाहायला मिळाला. षटक मात्र या ठिकाणी पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या स्पेलमध्ये आपण जर पाहिलं तर मोक्ष 11 मुरे या संघाची टोटल तुम्ही धावसंख्या जर पाहिली तर विदाउट लॉसनं फक्त 8 या धावसंख्येवरती. आता काबिली तारीफ तुम्ही जर पाहिली तर गोलंदाजी मात्र शाहीरकडनं झाली आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. सेकंड स्पेल करता गोलंदाजी मार्कवरती येणारा गोलंदाज पाहायला मिळेल. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी. सुपर संडे कमाडचे धन्यवाद. डीजे काही जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. पण पाहू शकाल ज्या ठिकाणी ठाणे पालघर या 2 जिल्ह्यांचा संग्रह आणि 2 जिल्ह्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र या पाहायला मिळतोय आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर नक्कीच एक दूरचा पद भिवंडी टेनिस बॉलमधनं पाहायला मिळाला. तो तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच मोक्ष 11 मुरेकडनं पाहतो बॅटिंग करत असताना त्यांचा पाहिलं तर नक्कीच आई गावदेवी स्पोर्ट्स थल्याचा पाडा. बॉलिंग मार्कवरती सेकंड गोलंदाज महेश बॉलिंग का मागपती पाहायला मिळतोय. आतमध्ये 5 खेळाडू तुम्ही ठेवू शकाल. गोलंदाज जरी कीपर पकडून मात्र असेल छत्री पाहू शकत एसटीच्या भूमीचा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. षटके आपण पाहिलं तर हे चांगलं क्रिकेट सिस्टम होत असताना आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतं. दुसरा मॅचमध्ये पाहायला मिळतोय. वेट करून खेळलाय अप्रतिम स्ट्रोक आहे.
बॅकवर्डला जाऊन सरळ पंच केला शॉट आपल्याचा बॉल त्या ठिकाणी पॉवरफुल ब्युटिफुल द ब्रँड ऑफ उरे जबरदस्त अटॅक म्हणजे सुभाषच्या मॅट मधनं हा षटकार 6 धावा. तर काय जबरदस्त सुख पाहायला मिळाला. थोडंसं मात्र बॅकपॅड झाला, थोडंसं मात्र थोडंसं शॉर्ट होण्याचा पाहू शकाल आणि बरोबर पाहू शकाल मीटर ऑर्डरमधून खेळण्याचा प्रयत्न आणि परिपूर्ण त्या शॉर्ट ऑफ लेन्सचा एवढा आघातावर प्रयत्न केला ना की म्हणावं लागेल जैसी गेंद वैसी नसीहत, ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ बेहतरीन छक्का यहाँ पर. तवसक्या जवळ पोहोचले मात्र फलकावरती 14. यावेळी मात्र सरळ शॉट थळम्या रिझन टायमिंगला अप्रतिम डाऊन द ग्राउंड शेडू निघून जाईल दन करत बॉडीला करत केलेल सीमा रेषा पलीकडे या 4 धावा. पहिला चेंडू जर पाहिलं तर नक्कीच बॅकपेटनं पंच केला गेला सर मध्ये स्क्वेअरला डीपवरनं षटकार. त्या दुसरा चेंडू पाहिला इसा कव्हर आणि शॉट मिड ऑफच्या डीपमधनं तो देखील मात्र चौकार पाहायला मिळाला आणि मात्र या 2 मोठ्या स्ट्रोकनं धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर फलकावरती 18 या धावसंख्येवरती आहे. सुभाष एक वेटकोट खेळणारा खेळाडू आहे मात्र गोलंदाजी थोडी स्लोवर मारा मी पाहतोय. ज्या ठिकाणी महेशची गोलंदाजी स्पीड होत नाही आहे इथं मात्र महेशला आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करावा लागेल. कुठेतरी मात्र पेसॉन गोलंदाजी कुठे मात्र लाईन ऑफ लाईन केलं अशा पद्धती गोलंदाजीमध्ये महेश करण्याकरता सज्ज देखील असेल का पाहू शकाल. आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. सायकल एंडवरती असणारा खेळाडू पुन्हा शकता पाहू शकाल त्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी खेळाडू नाही आहे चेंडू मात्र सरळ 5 बॉडीला करतो क्लिअर आलाय मात्र या ठिकाणी चौकार या 4 धावा. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत मात्र नक्की सुभाषच्या मॅटमध्ये आलेत आणि याच मात्र हाय स्पीडच्या बॅटिंग स्ट्रोकनं तुम्ही जर पाहिलं स्कोर कार्ड मात्र 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचत आहे. पहिल्या स्पेलमध्ये अक्षरशः मात्र आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि फक्त 8 धावा आल्या. त्यानंतर मात्र बॉलिंग मार्कवरती महेश सारखा खेळाडू ज्याला मात्र नक्कीच गोलंदाजी टीम गावती स्पोर्ट्स थल्याचा पाडा टीमकडनं त्याला प्रमोट केलं गेलं दुसरा स्पेल करता. अक्षरशः त्याच्यामध्ये 3ही बॉलवरती 2-3 मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्यावरती की चौकार. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. दुसऱ्या स्पेलमध्ये धावसंख्या टोटल मात्र जाऊन पोचली आहे. मोक्ष 11 मुरी आपण पाहिलं तर नक्कीच 22 या धावसंख्येवरती. यावेळी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र पंच दर्शवता नक्कीच मनीष व्हाईट बॉल आणि अतिरिक्त स्वरूपात आपण जर पाहिलं तर एक सिंगल या ठिकाणी मात्र कंप्लीट केली आहे. सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच 23 या धावसंख्येवरती. रन ऑन कार्ड पाहतोय यावली अप्रेम मॅक्सिमम परफेक्ट कॉर्न फटका पाहायला मिळाला. काय चांगलं स्ट्रोक पाहायला मिळतात. शा ठिकाणी पाहता नक्कीच पेरले बॅकफटला सरळ मात्र फेकून दिलं गेलं षटकारा करतात 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीनं 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि स्कोर कार्ड मात्र 29 या धावसंख्येवरती होते. म्हणजे या ओव्हर्समध्ये आतापर्यंत 4 बॉल्समध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर मध्ये ज्या ठिकाणी 21 धावा च्या मात्र आल्या. पाचवा बॉल आता यावरी कुठल्या स्पॉट परफेक्ट ऑन डिलिव्हरी सुंदर चेंडू हाताला गेला. कुठल्या स्पॉट पाटा विकेटने चेंडूला अपटूचा प्रयत्न केला. याच मात्र चेंडूचं वारंवार प्रयत्न केलं गेलं. 1 बाउन्स असं मात्र नक्कीच गोलंदाजाला दर्शवलं गेलं. पंच मनीष जाधव 2.5 वर्ष क्रिकेटचा खूप मोठा अनुभव वसई विभागातील. शेवटचा अंतिम बॉल स्कोर कार्ड फलकावरती 29. सुभाषची अकर्मिकता पाहू शकाल अप्रतिम. त्यावेळी पुन्हा चांगला स्ट्रोक आहे. चेंडू मात्र लॉंग लेग डिपला त्या ठिकाणी मात्र खेळाडू फेल्ड करेपर्यंत चेंडू मात्र उचलून फेकी करेपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न आणि गुड रनिंग 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मात्र कंप्लीट झालं आणि धावसंख्या मात्र जाऊन होती ती मात्र 31 या धावसंख्येवरती. ओव्हर्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं नक्कीच पाहू शकाल ज्या ठिकाणी 23 धावा आल्या. पहिल्या ओव्हर्समध्ये 8 पाहायला मिळाला. शेवटचं अंतिम षटक मात्र प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर गावती थल्याचा बडा कोणाला मात्र नक्की प्रमोट केलं जाईल. त्याआधी मात्र घेऊया छोटासा ब्रेक. एकतीस या धावसंख्येवरती 31 ऑन कार्ड
धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर नक्कीच तुम्हाला फलकावरती 31 ही धावसंख्या टोटल्स पाहायला मिळते आहे. आणि 12 बॉल्समध्ये ज्या ठिकाणी मात्र दुसरं षटक थोडंसं महेशचं खूप माग ठरलं गेलं. ज्या ओव्हर्समध्ये मात्र 23 धावा आल्या. पहिल्या स्पेलमध्ये मात्र नक्कीच अप्रतिम गोलंदाजी केली होती ती मात्र महेशनं ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर शायरनं ज्या ठिकाणी मात्र 8 धावा. आता मात्र नक्कीच शेवटचा स्पेल करता आदित्य बॉलिंग मागपट्टी पाहतोय. त्यानंतर मोस्टली आमचे दुसरे ऑफिशियल स्कोलर शिवा पाटील यांचं देखील मात्र या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांनी देखील या स्पर्धेकरता मात्र दिवस रात्र मेहनत केली आहे. यावेळी परफेक्ट ऑन डिलिव्हरी सुंदर शॉट होताना गेला आणि परफेक्टली पंचबहादूरचा मात्र वाईट बॉल थोडंसं मात्र लेग स्टिकला मिस करण्याकरता थोडंसं चेंडू पाहायला मिळाला. मग थोडंसं जास्तच त्याला कट करण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडूला स्विंग देखील पाहायला मिळालं. या ठिकाणी मात्र आपण व्हाईट बॉलनं मात्र स्कोर कार्ड फलकावरती 32 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. फर्स्ट वन डिलिव्हरी पहिला चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे अजूनही 6 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष आहे. मॅच क्रमांक 2 एका साईडनं थाल्याचा पडता एका साईडनं मुरे आपण पाहतोय. स्विच फीड पुन्हा चिंता लगाता बात नाही तर बर्बाद होणे वाली गेम यहाँ पर. कारण मित्रांनो स्विच हिट कोणाचं काम नाही. रिव्हर्सिंग तुम्हाला अटेंड करायचं आहे ना तर पहिल्यांदा मात्र तुमची बॉडी लँग्वेज आहे तिचं मुवमेंट खूप गरजेचं आहे. त्यानंतर मात्र तुमचा बॅट चाफीचं परफेक्ट मात्र बॉलवरती येणं खूप गरजेचं असतं. आणि त्याच पद्धतीने आता मात्र बॉलिंग मागची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू ज्या ठिकाणी मात्र वाईट आला दुसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र सुभाष सारखा एक हिटर त्यावेळी मात्र सायकल एनवरती येताना पाहायला मिळतोय. शेवटच्या स्पीडमध्ये येणारी गोलंदाजी आदित्य एक अप्रतिम खेळाडू आहे. तो देखील सातत्याने असं म्हणून त्याची ओळख देखील आपण पाहतोय आणि सातत्याने ह्या खेळाडूकडे ती असणारी क्षमता ही खूप महत्त्वाची देखील पाहायला मिळते. बॉलिंग मार्क सुंदर पण पाहू शकाल. Right from the target, Dandi goal. Wicket sobat dan Kelarabat. The Rohit is a perfect on delivery and big wicket is gone and the first wicket is down to Mr. Subhash. परफेक्ट आपण पाहिलं तर की दुसऱ्या बॉलवरती आपली स्थिती पाहायला पडलेली एक खूप चांगल्या पद्धतीचं बॉल चेंडूवर पाहू शकाल. राईट हँड खूप चांगल्या पद्धतीने सरळ मात्र त्या ठिकाणी मात्र फर्निचर डिस्ट्रीब्यूट केलं गेलं. अप्रतिम विकेट्स नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर नक्कीच यंगस्टार उजगाव अप्रतिम क्रिकेट पाहायला पडलं. त्याच्याबद्दल मात्र आई गावत्री स्पोर्ट्स लेंडी यामध्ये आपण पाहिलं नक्कीच बॉलिंग मागवरती आले सरळ आमच्या स्वागताला बॉलला फेकून दिलाय. जणू काय ड्रेसिंग रूम मध्ये सज्ज होऊन आला होता. स्वॅग से करेंगे तुम्हारा स्वागत. बॉलला ऑन साइडला फेकून दिला गेलाय. षटकार 6 धावा. तर मात्र धावसंख्या मात्र जाऊन पुरते ती मात्र 39 या धावसंख्येवरती. मोक्ष इलेव्हन मुरे यावेळी चांगला असतो का खूप चांगल्या पद्धतीने वन डाऊन सुरू आहे. खूप महत्वाचा चेंडू मात्र यावेळी सकपत देत निघून चाललाय. सरळ मात्र बॅकवर्ड स्क्वेअरला डीपवरनं जाईल मात्र दणदण करत चौकात 4 धावा. आणि या 4 धाबीच्या मदतीनं स्कोर कार्ड तुम्ही जर पाहिलं तर मात्र नक्कीच 43 या धावसंख्येवरती हे षटक मात्र कंप्लीट होईपर्यंत झाला. नक्कीच नेक्स्ट 2 कॅप्टन्स हनुमान काटी आणि साई स्पोर्ट्स कुहे यांच्यामध्ये नक्कीच नाणेफेक केली जाईल. ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट संघाच्या माध्यमातून पहिलं पर्व बेधुंद लढा आणि अनेक टीमांचा मात्र या स्पर्धेमध्ये या मात्र असोसिएशनमध्ये येणं आणि ज्यांना मात्र जर ID बनायचे नक्कीच संपर्क साधा राहुल पाटील यांच्याशी. मात्र येताना मात्र ID प्रूफ म्हणून आपला जातीचा दाखला असेल किंवा मात्र आपला आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो देखील घेऊन या. नवीन असोसिएशन नवीन क्रिकेट नवीन उमेद नवीन संघर्ष आणि त्याचं नाव त्याचं सिम्बॉल तुम्ही जर पाहिलं तर आज महाराष्ट्रामध्ये गाजतंय वाचतंय. ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट संघाच्या माध्यमातून पहिली स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये
तुम्ही जर पाहिलं तर एक बॅट्समॅन करता उत्कृष्ट फलंदाज जो मात्र तुम्हाला संध्या 17मध्ये पाहायला मिळेल, त्याला मात्र 2 बॅट्स दिल्या जातील आणि ते आपण पाहिलं तर नक्कीच सिरीज म्हणून ती आपण सायकल पाहते परफेक्ट ऑलराऊंडेड करता. त्यानंतर उत्कृष्ट शतरक्षक आमच्या उन्हामध्ये जो आज उन्हामध्ये आहे, मग घरी जाऊन खऱ्या अर्थानं थंड हवा ज्याला जाणवेल तो कूलर आपण पाहतोय. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शूज म्हणून आपण पाहू शकाल की उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर आमचे परम मित्र आणि या विभागातील ज्यांची आम्ही नक्कीच स्पर्धा देखील कंप्लीट केली अक्षय पाटील. आपण नक्की राहुल पाटील यांचा आग्रह की आपण मानानं सन्मानानं तेजस आपण देखील मुख्य मंचावरती येऊन स्थान बनवा. अक्षय पाटील आणि तेजस एक देखणी स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन यश पाटील तुम्हाला नक्कीच कैद करतील. यश पाटील अक्षय पाटील यांना कैद करा. अक्षय पाटील तिकडे येत आहेत. आमचा कॅमेरामॅन यश पाटील नाणे, अक्षय पाटील पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना डॅशिंग डायनामेंट अक्षय भुईर आपण पाहतोय. तेजस पाटील यांचं मत या ठिकाणी अकबर मोस्ट वेलकम वेलकम वेलकम. तर लगेच पाहिलं तर विजया करता इथं आपण पाहू शकाल की टोटल्स आहे ते पण पाहायला मिळते नक्कीच 18 बॉल्समध्ये बडमायच्या त्या मात्र 45 धावसंख्येत टोटल्स. टीम मात्र मोक्ष इलेव्हन मुरे या टीमनं मात्र उभारली आहे आणि टीम मात्र आईगावती थड्याचा पडा विजया करता धावसंख्या असेल ती मात्र 40 समोर आपण पाहतोय. चला जाऊयात तर टॉसच्या दिशेनं ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्की जर्मन काटी आणि साई स्पोर्ट्स कुहे. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये बिना विलंब पोचा. जर्मन काटी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. त्या ठिकाणी नक्कीच आमचे मित्र अक्षय यांचं त्या ठिकाणी आगमन झालंय. चला लगेच साई स्पोर्ट्स कुहे जर्मन काठी संघाच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वाडा टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने पाहिले आता मात्र नक्कीच ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून आमचे मित्र बंटी ज्यांचा खूप काल मन नाराज झालं अंतिम क्षणामध्ये त्यांची साई कलमोहन जी क्वालिफाय करत होती मात्र तिथनं थोडंसं परतीचा प्रवास थोडं दुःख झालं. रात्री झोप लागली नसेल मात्र आज पुन्हा एकदा नवीन उमेद असेल मात्र इथं आपली टीम नसेल तरी मात्र आपली गावची स्पर्धा आहे. मग काय म्हणशील बंटी या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल? हॅलो, खूप सुंदर आयोजन जिल्हा पालघर ठाणे असोसिएशन कलबोन चषक 2025 चला नक्कीच साई स्पोर्ट्स कुहे संपर्क साधा साई स्पोर्ट्स कुहे ऐकावती स्पोर्ट्स थल्याचा पडा विजया करता. तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच 46 धावांचं लक्ष येणार 18 बॉल्समध्ये. त्याआधी मात्र पाहिलं तर नक्कीच आमच्या पंचमन मनीष जाधव आणि मयूर पाटील आपण पाहतोय. चला लगेच फलंदाज पाठवा त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक. सुपर संडे ऐकूयात डीजेला. तर तिथे अप्रतिम आयोजन अप्रतिम नियोजन एक सूप आज पाहू शकाल. एक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आमचे परम मित्र पाहू शकाल नक्कीच प्रोप्ले लाईव्हच्या माध्यमातून पाहत असताना सर्वात जास्त मात्र या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात जास्त मात्र या चॅनलला लाईक देखील करा. मित्रांनो एवढी चांगली क्रिएटिव्ह आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि मात्र आज या कलफड नगरीतील स्पर्धा आज कानाकोपऱ्यामध्ये पोहोचती आहे.
यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेल्या सर्व मात्र क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज रामनवमीचा दिवस देखील आहे, कारण आपलं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म आणि हिंदू धर्मामध्ये मात्र जपलेली परंपरा संस्कृती आज आपण पाहतोय. आणि या गावातील आज मात्र नक्कीच उत्सव सोहळा देखील पाहू शकाल. वर्षाचे 364 दिवस वाट पाहणारा या गावाचा सण आपण पाहतो. नक्कीच आज रामनवमी म्हणून या गावामध्ये आज रात्री पालखी सोहळा देखील असेल आणि यात्रा म्हणून प्रसिद्ध हे गाव वसई तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील कळंबोणी नगरी मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विजयाकरता 46-46 धावांचं लक्ष ठेवून फील्ड करण्याकरता टीम मोक्ष इलेव्हन मुरे तुम्हाला पाहतो फील्ड करताना पाहायला मिळते. गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपण पाहतोय आदित्य सायकल एनवरती टॉस केला मात्र शाहीर आपण पाहतोय आणि बॉलिंग मागवरती पहिल्या स्पेल करता गोलंदाज मेंटेन करता आदित्य म्हणजे समोर आदित्य तर समोर त्याच्या आदित्य आपण पाहतोय. एकच नाव एकच अक्षर मात्र एकच रास मात्र एका साईडनं मुरेकडनं अक्षय आपण पाहिलं तर नक्कीच आदित्य तर एका साईड पाहू शकतो थऱ्याचा पाड्याकडनं आदित्य. वॉट अ बॉल परफेक्ट डिलिव्हरी आणि बा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फेस तुम्ही जर पाहता सुंदर होता मात्र कनेक्शन तेवढं परफेक्ट आलं नाहीये. साई स्पोर्ट्स कुहे संपर्क साधा साई स्पोर्ट्स कुहे. तिसरा मॅचमध्ये पाहतो पहिल्या मॅचमध्ये यंगस्टार उसगाव कॉलनी त्याच्यामध्ये मात्र गावदेवी स्पोर्ट्स लेंडी त्याच्यामध्ये नक्कीच लेंडी संघ विजयी झाला. दुसऱ्या मॅचमध्ये पाहतो नक्कीच गावदेवी थल्याचा पाडा इथनं धावसंख्या चेस करू शकेल का. 46 ऑन कार्ड. यावेळी जास्त हाईट दिली गेली. वाईट बॉल आहे नो डाऊट 100% पाहतोय. चटोला थोडी जास्त हाईट दिली गेली आणि आमचे पंच मनीष जाधव यावेळी दर्शवताना आणि 3 दिवसामधनं आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच उल्हास पाटील रोशन पाटील मनीष जाधव यांच्याकडं मात्र कोल्ड्रिंक्स आपण पाहतोय. थंड पेयाची नक्कीच व्यवस्था मॅन द मॅच म्हणून कारण ऊन एवढं वाढलं आहे ना. आज मात्र 6 एप्रिलचा दिवस आहे. ग्रामीण टेनिस विभागातील मी म्हणेन की शेवटची स्पर्धा देखील या विभागातील असेल. झेल या ठिकाणी अप्रतिम कॅरी फर्स्ट विकेट इज अ डाऊन अँड बिग बॅटर मिस्टर आदित्य इज अ बॅक टू द डगआउट. तर तिथे क्रिकेट खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये नाही तर नक्कीच वर्ल्ड क्रिकेटमध्ये आज प्रत्येक देशाच्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामधील धडकन हे क्रिकेट सिम्बॉल तुम्ही पाहतात. सध्या मात्र एकच हंगामा गाजतोय. 22 मार्चला त्या स्पर्धेला सुरुवात झाली. इंडियन प्रीमियर लीग IPL 2025 रणसंग्राम जो मात्र ऑन आहे. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर अप्रतिम क्रिकेट मात्र नक्कीच पाहायला मिळाला. शोभात जरी पाहिलं नक्कीच एक चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. पहिला बॉलवरती डॉट दुसऱ्या बॉलवरती मात्र व्हाईट तिसऱ्या बॉलवरती विकेट्स आपण पाहतोय. अगेन्स्ट गेम तयार नवीन बॅटर मैदानाच्या प्रती अनिकेत लेफ्ट हँड बॅट्समॅन प्रतिभा संपन्न खेळाडू यावेळी मात्र डावफेडत बॅटिंग करण्याकरता. आता यावेळी चेंडू त्यांना पाहिलं नाही आहे. चेंडू मात्र डीप पॉईंटमधनं ज्या ठिकाणी होईल फरार जाऊन पोहोचेल मात्र सायकल एंडवरती आला नाही आहे. एका साईडपर्यंत नक्कीच अनिकेत ज्याला साईक मिळते आहे. फलंदाज पुनश्च एकदा उजव्या टीममधून खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज पाहू शकतात पण मिड विकेटवर चेंडू सरळ मात्र तेवढ्याच वेगळी त्यानं मात्र पाहायला मिळाला. आदित्यची गोलंदाजी आहे ती मात्र प्रत्येक नक्की मोक्ष इलेव्हन मुरेकडनं अप्रतिम पाहायला मिळते आहे. पण म्हणताना नवीन खेळाडू छानशी उमेद त्यांचा संघर्ष खूप वेगळा असतो. क्रिकेट असेल किंवा क्रीडांगणाच्या आतमध्ये संघर्ष आणि त्या संघर्षावरती परिपूर्ण ते प्रयत्न करतात त्यामध्ये गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आहे. त्यामुळे पालचं पाहू शकता नक्कीच टायमिंग थोडंसं उशिरानं पाहायला मिळालं. कनेक्शन तेवढं मात्र परफेक्ट नव्हतं. एक सिंगल येते आहे आणि एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड तुम्ही जर पाहिलं तर मात्र फलकावरती मात्र पाहायला मिळते आहे ती मात्र 6 या धावसंख्येवरती. साई स्पोर्ट्स उसगाव साई स्पोर्ट्स कुहे संपर्क साधायचा आहे. पहिल्या ओव्हर्समध्ये जे आपण धावसंख्या पाहतो ज्या ठिकाणी चौकार देखील वाईट देखील विकेट देखील पाहायला मिळाला. आदित्यची गोलंदाजी त्यातील आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळपट्टा कंप्लीट झाला आहे.
यावेळी मात्र नक्कीच नाशिकचा फलंदाज शाहीर यावेळी मात्र एक अप्रतिम खेळाडू असतं म्हणून त्याची ओळख देखील आहे मत्स्य विभागातील. यावेळी कव्हर पॉइंटचा फटका लाजबाब स्ट्रोक सरळ मात्र फेकून दिला बॉलला षटकार 6 धावा. तर डीजे चला नक्कीच टीम साई स्पोर्ट्स कुहे संपर्क साधायचा आहे. पहिलं स्पेल मेंटेन पॉवरचे कंप्लीट झाले. स्कोर कार्ड मध्ये 1 विकेट डाऊन आणि 12 धावसंख्येची टोटल मात्र पाहायला मिळाली. उसरी मात्र पहले तो इतना लंबा सफर है उसे तय भी करना है तो यहाँ से बड़ी दौड़ यहाँ पर लगानी पड़ेगी क्योंकि अभी तक तो वो कलबों में तुमको पहुँचना यहाँ से मीरा भाईंदर तो एक्सप्रेस भी पकड़नी पड़ेगी. इतना मात्र टीम थल्याचा पाडा एक दूरचं समीकरण पाहू शकाल. 46 धावा बनवायच्यात. पहिल्याच ओव्हर्समध्ये 12 धावा आल्या. विचारकर्ता अजूनही पाहू शकाल ज्या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ म्हणतात संकेत गोलंदाजी मार्कवरती मोक्ष हिला पण पुरेकट पाहू शकाल. संकेत देण्याकरता नामाप्रमाणे आपलं काम देखील करावं लागेल. अशा पद्धतीने आपण पाहिलं तर पहिली मॅच यंगस्टार उसगावच्या विरुद्ध नक्की गावती स्पोर्ट्स लिडी. दुसरी मॅच पाहतो थल्याचा पाडावरच्या नक्कीच मोक्षिरन मुरे. तिसरी मॅच मात्र जहनमान काटी च्या विरुद्धमध्ये साई स्पोर्ट्स कुहे. चौथी मॅच मध्ये जीवी स्पोर्ट्स सबजे त्या विरुद्ध नक्कीच आरपी नगर कुहे हनुमान भुरे. नक्कीच पाहिलं तर नक्कीच जय बजरंग चिंपीपाडा च्या नक्की मनीष गाणे त्यानंतर परी 11 चिखले चंद्र छत्रपती शिवाजी महाराज इनगाव. अशा मात्र 6 मॅचेस आणि त्या 6 मॅचमध्ये दुसरी मॅच तुम्हाला मात्र इथं अक्षर मैदान शातमध्ये लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून पाहायला मिळते. या साई स्पोर्ट्स कुहे संपर्क साधा बॉलिंग पाहू शकतो संकेत. फर्स्ट ऑन डिलिव्हरी अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल थोडंसं मात्र यावेळी इनसाईडला खेळायचा प्रयत्न चेंडू मात्र नक्कीच ऑन टी पाहू शकाल. मिडॉनमधनं खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्हचे फटके तुम्हाला पाहायला पडतात. बॅटचा फेस तेवढा सुंदर देखील होता. दुपारच्या सत्रामध्ये पाहिलं तर नक्की थोडंसं ऊन देखील वाढलं जातं. घड्याळामध्ये आपण पाहिलं तर 11:30 वाजता मात्र जे हीट जे मात्र वातावरण दिवस आपण पाहतो कारण एप्रिल आणि मे सर्वात जास्त मात्र हीट जी मात्र हवामान पाहू शकत तापमान वाढलं जातं. त्याच पद्धतीने आज आपण पाहिलं तर ऊन आणि तहान न बघता मात्र माझे सर्व क्रिकेट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावापासून आपलं गाव सोडून मात्र आपल्या घरापासून एखाद्या स्पर्धेकरता पोहोचतात ना त्या ठिकाणी मात्र ते क्रिकेट खूप वेगळं पाहायला मिळतं. आणि त्याच पद्धतीने आतापर्यंत जर पाहिलं तर आदित्य बाद झालं तर थोडंसं प्रेशर पाहायला मिळालं. शाहीरच्या बॅटमध्ये जर पाहिलं तर एक मोठा स्ट्रोक आला होता पहिल्याच बॉलवरती. त्यानंतर पुरुष तो सायकर एनवरती येतोय आणि गोलंदाजी मार्कवरती पाहता संकेतचा पहिला बॉल या ठिकाणी वरती कंप्लीट झाला आहे. सेकंड बॉल अगेन्स्ट तयार. कट पाहायला पडते इथपर्यंत आवाज झाला मध्ये चेंडू ज्या ठिकाणी मुवमेंट झालाय सरळ ऑन द कार्पेट शॉर्ट थर्मॅन बॉन्डीला करेल मात्र क्लिअर चौकार 4 धावा. तर वाटतं डीजे गोलंदाजी बाग पाहायला मिळते ज्या ठिकाणी पहिल्या बॉलवरती सगळं दुसऱ्या बॉलवरती मात्र चौकार आणि स्कोर कार्डवरती जाऊन फलकावरती 17 या धावसंख्येवरती 17 धावसंख्या तुम्ही जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं मात्र वर्ल्ड क्रिकेट विश्वाची आठवण करून देणारा दिवस. शाळेमध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये आपल्या क्रिकेटची उद्योग दाखवली. IPS मध्ये RCB टीमकडनं खेळला मात्र जर्सी क्रमांक 17 आहे त्याचं लक्की नंबर होतं ABD. आपण जर पाहिलं तर डिव्हिलियर्स आणि ABD हे त्याला मात्र प्रेमाने दिलेलं नाव. सर्वात मध्ये देखणे फटकं ज्याने क्लासमध्ये वर्ल्ड क्रिकेटला दर्शवले. अप्पर कट असेल त्यानंतर स्विच हिट असेल तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच बॅकपस करते पंच असेल त्यानंतर आपण पाहिलं तर पल्लू पाहू शकाल. हे सर्व शॉट मात्र नक्कीच AB डिव्हिलियर्सनं क्रिकेट विश्वाला दिले. सर्वात आवडता खेळाडू छाडे विश्व क्रिकेट देखील दर्शवलं AB डिव्हिलियर्स.
तो सगळा तुम्हाला लगेच 17 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. संकेतची गोलंदाजी मोक्षील पुरे गटप पाहतोय. सायकल एडवरती मात्र पाहू शकाल ज्या ठिकाणी शाहीर परफेक्ट काय सुंदर शेडवाडी त्या ठिकाणी विकेटचं बटन खेळाडू बाद. धन्यवाद डीजे. थोडंसं मात्र नक्कीच स्पीडअप करावा लागेल कारण जरा क्वालिफाय देखील कंप्लीट करायचे आहेत. आतापर्यंत चेंडू मात्र फेकून झाले 3 धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर फलकावरती 18 या धावसंख्येवरती पहा मिळत घ्या. प्रेक्षकांच्या माहिती करता तुम्ही जर पाहिलं तर ऐक्या तुम्ही थल्याचा पण पाहू शकता नक्कीच मोक्षिले पण मुरे पण पाहतोय. यानंतर मात्र जहरमान काटी आणि साई स्पोर्ट्स कुहे चला दोन्ही कॅप्टन्स आपण या इनिंगनंतर टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं त्या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच एक देखील स्वरूप ठाणे पालघर अधिवेशनाच्या माध्यमातून पाहतोय. आणि आपण पाहिलं तर या स्पर्धेकरता चौ बाजूनं जेवणपट्टीच बॉन्डीज पाहतोय. पिंक कलर म्हणजे खऱ्या अर्थानं प्रेमाचं प्रतीक. ह्या गावाचा परिचय ह्या गावाची ओळख खऱ्या अर्थानं वसई तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव कलमोल आज मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये परफेक्ट ऑन डिलिव्हरी सुपर पेस पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने चेंज ऑफ द पेस ऑन डिलिव्हरी सुंदर चेंडू होता. यावेळी बदल देखील तेवढ्याच पद्धतीने केलं गेलं आणि त्यात काही आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती ते मात्र 18 या धावसंख्येवरती विजयाकरता 46 हे टोटल्स आहे आणि विजयाकरता 46 धावा बनवायच्या देखील आहेत. गोलंदाजी माग तुम्हाला पाहायला मिळते. यावेळी थोडंसं मात्र लेग स्टंपचा चेंडू होता दूरवरती फेकला गेला ज्या ठिकाणी मात्र 22 स्वरूपाने एक सिंगल आणि 55 मनीष यादव दर्शवताना पंचांच्या समांतर धाव मात्र आव्हानदर या 2 धावा आणि या 2 धावाच्या मदतीनं स्कोर कार्ड 20 रन ऑन कार्ड अजूनही मात्र 26 बनवायचे आहेत. 26 रन ऑन कार्ड पाहू शकाल. अजूनही मात्र विजयाकरता 26 धावांचं लक्ष आहे. ओव्हर्स क्रमांक आपण 2 पाहतो त्यातील मात्र 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे म्हणजे अजूनही 8 चेंडू मात्र बाकी आहेत. 8 चेंडू आणि 26 धावा. चला जरा स्पीडअप करा. साई स्पोर्ट्स कुहे आलाय ना. यार संकेत आपण पाहतोय. परफेक्ट हा ट्राय केला सुंदर शेडू तर पंच दर्शवताना मात्र व्हाईट बॉल उजवा स्टिक पण थोडंसं मात्र रीचच्या पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय आणि रिव्ह्यूचं मात्र जाऊयात आपण थर्ड अंपायरच्या दिशेनं. प्रत्येक टीमला मात्र एक रिव्ह्यू आहे. तर रिव्ह्यू मात्र या ठिकाणी पहिला रिव्ह्यू आणि लास्ट रिव्ह्यू जेव्हा मात्र नक्कीच टीम मोक्ष मुरे या टीमने मात्र स्वीकारला गेलाय. बॉल आहे तर नक्कीच जाऊयात मागच्या दिशेनं. रिव्ह्यू तो मात्र नक्कीच कंप्लीट झालाय. टीम मात्र मुरेचा या ठिकाणी मात्र नक्कीच डॉट बॉल आहे. षटक पर्यंत या ठिकाणी मात्र त्यातील 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. अंतिम चेंडू मात्र बाकी आहे. 7 चेंडूचा खेळ जरी मात्र विजय करता 26 धावा बनवायच्या. तर थोडंसं मात्र समीकरण कठीण बनत आहे. मॅच थोडी हार्ड बनती आहे आणि ज्या ठिकाणी पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे आणि 26 जणांचं लक्ष तरी पाहायला पडतंय. शेवटचा अंतिम चेंडू बॉल सुपर ऑन डिलिव्हरी सुंदर चेंडू डायरेक्ट हिट आणि त्या ठिकाणी मात्र विकेटचं बटन खेळाडू बाद.
बसलाय र मनान वारी नावाला आलाय प्रथमेश दादा बसलाय र मनान वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोड झाले वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोड झाले वारेट वाल्या प्रथमेश दादाच बरं वाटतं तिचे शेवटचे 6 चेंडू अंतिमपणे विजय करता इथनं 26 रन ऑन कार्ड आणि 6 बॉल विन द मॅच आणि टीम थाल्याचा पडा हार्ड मुवमेंट हार्ड कंडिशन मैदानाच्या आतमध्ये आता आहे कारण थोडंसं मुरीकरांची गोलंदाजी लाजवाब ठरली आहे 2 ओव्हर्समध्ये फक्त जर पाहिलं तर 20 रन ऑन कार्ड पहिल्या षटकामध्ये 12 दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा लोअर फुटर्स बॉल पुनश्च पाहू शकेल त्या ठिकाणी मात्र डीप पॉईंटचा खेळाडू धन्यवाद टीचे 5 चेंडूचा खेळ अजुरी मात्र शेषा विचार करता प्रेशर पाहू शकाल कारण इथनं आपण जर पाहिलं तर मात्र अजुरी 25 धावा पडवायच्या आहेत काही सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ज्या पद्धतीचं क्रिकेट आहे त्या पद्धतीने मात्र A1 क्वालिटी एक चांगलं दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टीम मात्र मोक्ष 11 मुरे अप्रतिम क्रिकेट मी पाहतोय गोलंदाजी मार्क तुम्ही जर पाहिली तर मात्र सुंदर आहे आणि त्या गोलंदाजीच्या माध्यमातून तुम्ही जर पाहिलं तर गोलंदाजी थोडंसं एक अप्रतिम विश्वास हा मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवला गेला आहे आणि त्यातील मात्र 2 चेंडू आपण आतापर्यंत पाहिले तर मात्र कंप्लीट 4.5 बॉल अगेन्स्ट आपण पाहू शकाल तर नक्कीच साई स्पोर्ट्स कुहे संघाचा कर्णधार साई स्पोर्ट्स कुहे संघाचा कर्णधार अंतिम पुकार असेल कारण यानंतर आपली मॅच आहे लगेच टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक केली जाईल जनमन काटी आणि साई स्पोर्ट्स कुहे मॅच क्रमांक 3 गोलंदाजी मार्क आपण पाहतो ज्या ठिकाणी ग्राउंड खूप चांगल्या पद्धतीनं वन बाउन्स सुरपणे आला चौकार 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने इथनं मात्र मॅच स्टार्ट थोडीशी होताना पाहायला मिळते कारण ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि 26 धावा बनवायच्या तर पहिल्या बॉल्समध्ये आपण जर पाहिलं तर एक सिंगल आली दुसऱ्या बॉल्समध्ये पाहिलं तर डॉट बॉल पा तिसऱ्या बॉलमध्ये चौकार आलाय आणि या स्कोर कार्डमध्ये जाऊन ते फलकावरती ते मात्र 25 या धावसंख्येवरती जरी आपण पाहू शकाल की 21 बनवायच्यात मात्र अंतिम त्या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे आणि 3 मध्ये 21 बनतील का क्रिकेट आहे काही घडू शकेल कारण अनिश्चिततेचा खेळ अविश्वसनीय खेळ जर पाहिला तर एकच खेळ त्याचं नाव फक्त क्रिकेट क्रिकेट ओनली वर क्रिकेट फटका त्या ठिकाणी मिस्ताबिंग झालाय बॉल होईल त्या ठिकाणी फटका फसला विकेटचं बदल खेळाडू बाद दिलवाड डीजे शेवटचे अंतिम 2 चेंडू आणि 2 मध्ये इथनं मात्र 21 धावा तिथं पाहिलं तर मॅचच्या विजयाच्या दिशेनं आपण जर पाहिलं
तर आपण पाहू शकाल ज्या ठिकाणी बॉलिंग मागपती असणारी गोलंदाजी आणि त्यातील आपण जर पाहिलं तर एक अप्रतिम स्पेल पाहायला मिळालं ज्या ठिकाणी 6 मध्ये 26 अक्षरशः मात्र लोडला लवकर गेलं यावेळी वाटा बॉल स्विंग ऑफ द बॉल सुंदर चेंडू चार चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचं पदवारी तरी 5 चेंडूचा खेळ पण असताना मात्र अप्रतिम क्रिकेट आपण पाहतोय वाटा बॉल आणि पूर्णपणे या मॅच वरती जर पाहताना की बेस्ट ऑफ लाईक विन होताना पाहू शकाल टीम मोक्षील पण बुरे थोडंसं मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहू शकाल